खरंच एसटी मधील राजकारण एसटी कर्मचाऱ्यांचं वाटोळं करणार। एसटी मध्ये प्रत्येक मुद्द्यावर राजकारण होते। मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या संघटना एसटीतील राजकारण पुढे आणतात। एसटी कर्मचाऱ्यांना थोडंफार यश मिळालं की त्याचं श्रेय घ्यायला हे सगळ्या संघटना एका पाठोपाठ पळतात। परंतु आतापर्यंतचा इतिहास आहे की एसटी कर्मचाऱ्यांचं भलं एसटी मधील या मोठमोठ्या संघटनाकडून आतापर्यंत झालेलं नाही। खरं तर एसटी महामंडळ सुद्धा आता टिकेल का नाही याची शंका येऊ लागली आहे। कारण एसटी महामंडळाच्या ज्या काही मोक्याच्या जागा आहेत त्या 60 वर्षाच्या करार पद्धतीवर एसटी महामंडळ खाजगी मालकांना वापरण्यासाठी देत आहे। 60 वर्ष जोक नाहीये, जवळजवळ 2 पिढ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जातील। या सरकारचे अगदी काही दिवस राहिलेले आहेत तरी देखील हे सरकार असे मोठमोठे पाऊलं महामंडळ विकण्यासाठी टाकत आहे। 60 वर्षाचा करार केला म्हणजे त्या जागा विकल्यातच जमा आहेत आणि त्या जागा खूप मोठ्या मोक्याच्या आहेत। खरं तर त्या जागांचा विकास सरकारने व महामंडळाने मिळून केला पाहिजे होता, परंतु तसे न करता खाजगी मालकांच्या गळ्यात त्या जागा टाकण्यात आलेल्या आहेत। आणि आत्ताची मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांमधून येत आहे की 240 दिवसाची अट जी की पदोन्नतीसाठी लागू होती ती रद्द करण्यात आली। महत्वाचा विषय हा आहे की फक्त ती अट एकाच वर्षापुरती मर्यादित आहे आणि त्याच वर्षासाठी ती अट रद्द करण्यात आली की ज्या वर्षी एसटी महामंडळामध्ये संप झाला त्या वर्षी फक्त ती अट रद्द समजून ज्या कर्मचाऱ्यांचे 240 दिवस भरत नाहीत त्या कर्मचाऱ्यांना फक्त त्या अटीचा फायदा होणार आहे। परंतु ती अट कायमस्वरूपी एसटी महामंडळात असणार आहे। सलग 3 वर्ष 240 दिवस एसटी कर्मचारी हजर असणे आवश्यकच आहे। ती अट रद्द करण्यात आलेली नाही, फक्त 2021 या सालीच ती अट रद्द समजण्यात येत आहे। परंतु ह्या एसटी मधील संघटना, कामगार संघटना असो, सेवा शक्ती संघर्ष ही संघटना असो, यांचे म्हणणे असे आहे की आम्ही वारंवार पाठपुरावा करून ही अट रद्द करण्यास लावली आहे, परंतु मित्रांनो ती अट रद्द झालेली नाही। एसटी महामंडळाचं परिपत्रक तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला समजून येईल। फक्त एका वर्षासाठीच ती अट रद्द करण्यात आली। खरं तर एसटी कर्मचारी म्हणत होते की ती अट कायमस्वरूपी रद्द करा, जेणेकरून एसटी कर्मचाऱ्यांना इथून पुढच्या काळात अडचण येणार नाही। एसटी कर्मचारी अजून देखील 7व्या वेतन आयोगाच्या बराबरीने पगार उचलत नाहीत। ना सरकारी कर्मचाऱ्यांएवढा त्यांचा पगार झाला, ना त्यांना मिळालेली 2020 पासूनची पगारवाढ आणि त्याचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला। एसटी कामगारांना फसवलं म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या अजून देखील तशाच आहेत। त्यामुळे एसटी कर्मचारी खूप नाराज आहेत। खरं तर एसटी कर्मचाऱ्यांसोबत अशा प्रकारचं राजकारण एसटी महामंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप काळापासून चालू आहे। त्यामुळे एसटी कर्मचारी संकटात सापडलाय। एसटी कामगारांना फसवलं, काँग्रेसच्या एसटी कर्मचारी संघटनेनं हा गंभीर आरोप केलेला आहे।